स्वागत आहे आपले भाजीपाटा रेसिपी वनितामध्ये। आपण आज करणार आहे अगदी मंचुरियन सारखेच भजी पाहणार आहे आपण। त्यासाठी आपल्याला एक कोबी घ्यायचा आहे आणि कोबीची जी वरची पाने असते ती काढून घ्यायची आपल्याला आणि कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। कोबी सर्वप्रथम कोबीची जी वरची पाने असतात ती काढून घ्यायची आणि कोबी धुवून घ्यायचा आहे, म्हणजे काही घाण वगैरे असेल ती निघून जाईल। वरची पाने जे काढले आतमध्ये आळी वगैरे असेल तर आपल्याला लगेच लक्षात येईल। त्यानंतर आपण कोबी कापून घ्यायचा आहे। हा 250 ग्रॅम इतका कोबी आहे, पण मी त्यातला निम्म्याच कोबीची भजी करणार आहे, त्यामुळे 100 ते 125 ग्रॅम इतका कोबी घ्यायचा आहे आपल्याला। आणि अशा पद्धतीने मधोमध कोबी कापून घ्यायचा। अगदी जाडसर असा कोबी कापायचा, आपल्याला बारीक करायची पण जास्त गरज नाही आहे या भाजीसाठी कोबीला। तुम्ही जेवढं म्हणजे कोबी मोठा ठेवणार तेवढे भजी अगदी कुरकुरीत असे होतात आपले। त्यानंतर आपल्याला कोबी कापल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर आपला कोबी कापून झालेला आहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊ त्याला। लसणाचे 3 ते 4 अशा पाकळ्या घ्यायच्या आहे आणि हिरवी मिरची घ्यायची 2 ते 3। आणि आपल्याला ते खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि लसूण। ओबडधोबड ठेचायचं, बघू शकता तुम्ही। आलं घालायचं थोडंसं ठेचत असताना। आता हळद घालायची, त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे। काश्मीर लाल तिखट आहे हे, अर्धा चमचा इतकं लाल तिखट। चवीनुसार मीठ, आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला 1 वाटी इतकं सुरुवातीला डाळीचं पीठ घालायचं आहे आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला अर्धा वाटी इतकं। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल। तांदळाचे पीठ घातल्याने भजी अगदी कुरकुरीत अशी लागतात, त्यामुळे तांदळाचं पीठ नेहमी भज्यांना वापरायचंच या कोबीच्या भाज्यांना। किंवा इतर तुम्ही कांद्याची भजी केली तरी पण थोडंसं अगदी 1 ते 2 चमचे इतकं आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं, खूप असे म्हणजे कुरकुरीत भजी होतात। मीठ पण घातलं आहे। आपल्याला सोडा वगैरे घालायची अजिबात गरज नाही, ते बेकिंग सोडा वगैरे। आता मिक्स करून घ्यायचं, अगदी थोडं थोडं असं पाणी घालत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। कापलेली बारीक कोथिंबीर घालायची, आता आपण पीठ तयार करून घेऊ। बघू शकता तुम्ही कोबी हा किती जाडसर आपण कापलेला आहे, पण अगदी अशी कुरकुरीत भजी होतात ह्या कोबीनी। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि परत थोडंसं 2 चमचे इतकं डाळीचं पीठ घालून घ्यायचं। पातळ असं करायचं नाही आपल्याला, हे पीठ घट्टच ठेवायचं आहे। तोपर्यंत एकीकडे गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवून द्यायचं आहे तापण्यासाठी। आपलं पीठ कालून झालं आहे। आता
बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला भजी तेलामध्ये सोडण्यासाठी तयार करायचे आहे। पीठ कमी आणि कोबी जास्त म्हणजे अगदी असे कुरकुरीत भजे होतात आपले। आपलं तेल गरम झालं आहे, आता आपण भजी सोडून देऊ तेलामध्ये। बघू शकता गोल असे भजे आले आहे आपले। भजे सोडले की गॅसची फ्लेम ही थोडीशी मीडियम करायची, जास्त हाय फ्लेमवर तळायची नाही आपल्याला भजे। आता आपण भजे पलटी करून टाकू आणि चांगले कुरकुरीत असे लालसर तळून घेऊ। आपले भजे तळून झाले आहे। खूप छान असे भजे झाले आहेत। त्यानंतर आपण आता मंचुरियन करणार आहे। मंचुरियन सारखाच कलर येणार आहे आपल्या भज्यांना पण। त्यासाठी आपल्याला लाल कलरचा रंग टाकायचा आहे पिठामध्ये आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायचे। आपले मंचुरियन पण तयार होतात। लहान मुलं असले की मंचुरियन सारखे अगदी आवडीने खातात हे भजे। अशा पद्धतीने चांगले तळून घ्यायचे आहे। या भाज्यासोबत तुम्ही टोमॅटो केचप किंवा चटणी सोबत खाल्ले तरी पण खूप अशी टेस्ट लागते या भाज्यांची। आणि असे भजे केले तर मुलं मंचुरियन म्हणून अगदी आवडीने खातात हे भजे। तर आपले भजे तयार झाले आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि घरामध्ये एकदा नक्की करून पहा अशा पद्धतीचे कोबी मंचुरियन किंवा कोबी भजे तुम्ही। खूप असे कुरकुरीत लागतात खाण्यासाठी।